तर नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय मग तुमच्या सगळ्यांचं. बघा आमच्या देवाला दिवा लावलेला आहे. आमचा रुद्रा इथं बसलेला आहे आणि आमचा कृष्णा ना स्वयंपाक करतोय. बघा आमचा कृष्णा आता स्वयंपाक करायला शिकलाय. वांग्याची भाजी बनवली, आता भात करत उभारलाय. बघा तिकडे बघा बाबा, दिसला का कसा बनवतोय भात भाजी. पोरगी नाही हो मला, म्हणून म्हणतोय मला शिकव सगळा स्वयंपाक करायला, मी करतो. हाय ना रुद्रा, हाय ना रुद्रा. रुद्राला पण वाटतंय की मी भात करावता. हाय ना रुद्रा. दिवा कोणी लावला? हा कालू डॉन. कालू डॉन. तू का लावला नाही रे देवा? पूजा कोणी केली होती सकाळी? कालू डॉन. तू का केलं नाही? पाया तर पडला का नाही फुलं ठेवून? त्यानं आंघोळच केली नाही. होय, मग फुलं ठेवला आमचा का नाही? रुद्राज पारूस आहे बघा. सकाळी हात पाय तोंड धुवून शाळेत गेलता बघा. अगं त्याला काय करायला लावलंय तू? त्यांना भात शिजवायला लागलाय, भाजी करायला. आता खाल्लं पोट भरून मग कचच तांदूळ चारतय ते. आता तू कर शहाण्यापणानं. कधी शिकायचा त्यानं, हाय ना रुद्रा. शिकतोय पहिल्याच वेळेस शिकतोय. त्याला असं जवळ भरून 10-12 वेळा शिकवावं लागेल. पहिल्यांदाच करायला लावलं त्यानं ए तांदूळ पाणी कचच बघा आता चारलं. आलं तर गॅस कमी ठेव. त्याला पाणी किती काय माहिती नाही, काय नाही, नुसतं उभा केलं. सांगितले की मी त्याला. करपून धुरळा करल नाही तर त्या काढलं कचच. होय करपवते एवढा एवढा आहे. मी काय नाही तर काय. माझा शनिवार आहे आज, बुक्का लागून गेले त्या. काढलं कचच म्हणजे माझ्या पोटात दुखल. होय का, मग चांगलं आहे मग. करतय त्याला पण करू द्यायचं नाही. अगं तुझी तू पोट करायचं दुखायला. शहाण्यापणानं. काय त्याला मग जमतंय. पारूचा डॉन. आम्हाला पारूचा डॉन नाहीये. सकाळी त्याच्या काय झालं की जीवावर आला आंघोळ करायचं. हातपाय तोंड धुतलं, आंघोळ कर बाबा. नको म्हणला, नको शाळेला म्हणला. उशीर झाला असेल ग. होय होय, लवकर 1 तासभर उठला होता आधी. आज आंघोळच केली नाही, बसलाय तसाच तोंड धुवून गेलाय नुसता शाळेत होय makeup रुद्रा. करून. आंघोळ का केलं नाही तू? उशीर झाल्यामुळेच केलं नाही का? लवकर उठायचं असतं रे शाळेला जायचं. मागाशी 7च वाजल्या. 7 वाजून 30 मिनिटानं माझी आंघोळ झाली. झाली. ती उलटण काढ पातील्यात ना. ते दूध शोधून ठेव रे तिथं. आमचा कृष्णा एक दिवस सध्या पारोसा राहत नाही, पण हे बुटक त्याच्या जीवावर येतंय. दात घासायचं, आंघोळ करायची, सगळं त्याच्या जीवावर येतंय. आणि देवापाशीच गेलाय पारसनाथ. शिजला का रे भात? कुठपर्यंत आलंय? हालू नको सारखं सारखं. ते दूध घे, ते पातेला शोधून ठेव तिथं. दूध, हा दूध त्या बाटलीत ठेवलेलं दूध आहे बघ तिथं, दिसतंय का? ती दूध शोध एका पातेल्यात आणि शाळा दे सोडून आणि स्वयंपाकच करत बस. काय ती स्टीलचं पातेलं घेते, घेऊ नको. स्टीलचं घे रे. ती पपई एकच राहिली का आता? मग एकाच खाल्ली, उद्या एक. का सगळ्यात एकदम खायचं असते का? आता ती एकटा मी खातो, आता कोणी खायची नाही पपई. स्टीलचं नाही का? आता 2-3 दिवस मी खाणार आहे ती पपई. आता घे ती वत्त्यात शोधणं तर थोडी तिकडाय थोडी शोधून करून. हो इकडाय शोधणं. रुद्रा उठून बस रे. उठून बस, आपण जेवण व्हायचं आपलं, तर झोपाला का तू? उठून बस. हा, आज काय शिकवलं तुला शाळेमध्ये? वत नीट. ती शोधणं पडेल बघ आतमध्ये. राहू दे, भास्कर टाक ते शोधणं तिकडं. शिजली का भाजी? बाबो कृष्ण, तेल किती वतलंय भाजी.
भातात पाणी लागतंय बघ अजून थोडं बघ कच्चच तांदूळ आहे तो रेशनच्या तांदळाचा भात केलाय. पाणी घे थोडं कृष्णा, ह्याच्यात नको भाजीत होतो. हा ह्यातून बस झालं. वांग शिजलं असेल की आता. शिजलं असेल रे बाबा. भाताचंच उलटण घालून भाताचीच भाजी केली बघ. भाताचीच भाजी केली. झालं आता एवढं पाणी बसव त्याच्यात ताट. आता झाकत ताटत आलं का पाणी, ताट झाक मग. थांब आटत येऊ दे. तर सकाळची भाजी एवढी राहिली बघा. चपात्या एवढ्या आहेत, शिळ्या आहेत, ताज्या करायच्या आहेत. कसा केलाय बघा आमच्या कालोडॉन भात. नीट शिजव काय. थांब थोडं जरा वेळ पाणी आटू दे मग त्याच्यावर झाकव. शाळा आधी सोडून आता काय भात आणि भाजीच कर घरात. हो काय नाही. हा सगळी घर झाडायची, पसारा आवरायचा काय. हा मी तशासाठी बसते घरात. काय करायचं भयाला घरात बनवायचा. नोकर कळल तुला. तर बघा केलाय कृष्णानं भात भाजी. मला आता चपात्या करायच्या त्या कणिक मळायच्या बघा. अजून उशीर व्हायला लागलाय. चला करून घेते चपात्या भाजी. पोरानं भात केला, भाजी केली. पोराला मी शिकवलं बघा करायला भात भाजी. कसलं दिसायला लागलं बघा अचानकच काळं काळं दिसायला बघ. काय झाली तुला. भाजीला उकळी आली. शिजला असं वांग आता कर गॅस बंद. आटल भातासोबत परत पुरायची नाही कर बंद. मस्त झाली बंद कर रे. ते भातात बघ पाणी आटायला लागलं तर त्याच्यावर ताट झाक. राहू दे काढू नको खाली सँडल कडे. अरे बाबा उचलू नको राहू दे तिथंच. पोरग लय बोलायला लावते. अगोदर तुला विचारायचं ती डायरेक्टच घेशील होतो ना अंगावर. राहू दे ना रे राहू दे तिथंच गॅस वरती. सँडल भाजी थांब मी उतरते. अरे पोरानं लय दम उतरलंच लय पोरग लय आगाऊपणा करते. हाताने धरून ठेवते पातेली सांगशील. अरे हाताने धर रे बाबा. लय करामत ठेवलं.